मित्रांनो, 2025 मध्ये सरकारने ग्रामीण विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचललेले आहे। पंचायत समिती योजना 2025 या नावाने एक प्रभावशाली योजना सुरू करण्यात आली आहे, जी ग्रामीण भागातील गरजू शेतकरी, महिला, बचत गट, तरुण उद्योजक आणि इतर घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त या ठिकाणी ठरणार आहे। या योजनेअंतर्गत सरकारकडून 75 ते 90% पर्यंत अनुदान दिले जात असून ही योजना ग्रामीण परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल या ठिकाणी ठरत आहे। चला तर मग आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पंचायत समिती योजना 2025 चे प्रमुख उद्दिष्ट आपण पाहून घेऊया। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावांमध्ये स्वरोजगाराच्या संधी निर्माण करणे, शेतीशी संलग्न उद्योगांना चालना देणे, महिलांना सक्षम करणे आणि ग्रामीण भागात जीवनमान उंचावणे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। आता पाहून घ्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे फायदे काय आहेत। 75 ते 90% अनुदान। सरकारकडून निवडलेल्या प्रकल्पांवर लाभार्थ्याला प्रकल्पाच्या एकूण खर्चावर 75% ते 90% इतके अनुदान या ठिकाणी दिले जाते। उर्वरित 10% ते 25% रक्कम लाभार्थ्याला स्वतः भरावी लागते किंवा कर्जाच्या स्वरूपात सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। आता पाहून घेऊया योजनेच्या अंतर्गत येणारे प्रकल्प कोणते आहेत। शेतीपूरक व्यवसाय जसे की दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन इत्यादी। घरेलू उद्योगांमध्ये मसाला निर्मिती, आंबा किंवा लिंबू प्रक्रिया, लोणचं किंवा पापड उद्योग यामध्ये समाविष्ट आहे। स्वरोजगार प्रकल्प जसे की सुतारकाम, वेल्डिंग, मोबाईल रिपेअरिंग, सिलाई यंत्र प्रकल्प इत्यादी। महिला बचत गटांसाठी लोणचं, अगरबत्ती, बेकरी युनिट, सॅनिटरी नॅपकिन उत्पादन। तरुणांसाठी ई मित्रा सेवा केंद्र, डिजिटल सेवा किओस्क किंवा वाहन भाडे योजना। सुलभ प्रक्रिया आणि पारदर्शकता आपण पाहून घेऊया। सर्व प्रक्रिया पंचायत समिती मार्फत पारदर्शक पद्धतीने राबवली जाते। अर्ज, कागदपत्र पडताळणी आणि मंजुरी ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी शक्य आहे। आता जाणून घेऊया अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे। या ठिकाणी निकष आणि त्याची माहिती दिलेली आहे। वय वर्ष जे आहे ते 18 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे। रहिवासी हा महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामीण भागातील रहिवासी असणे आवश्यक आहे। इतर ज्या पात्रता आहेत ते गरजू, बेरोजगार, महिला, युवक, बचत गट, शेतकरी यांना या ठिकाणी प्राधान्य भेटेल। कागदपत्रे जी आहेत ते आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक, प्रकल्प अहवाल, उत्पन्न प्रमाणपत्र आणि 2 फोटो या ठिकाणी आवश्यक आहेत। या ठिकाणी तुम्हाला बँक पासबुक देणे आवश्यक आहे, कारण येणारी जी रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येत असते। आता जाणून घेऊया अर्ज प्रक्रिया नेमकी कशी आहे। स्थानिक पंचायत समिती कार्यालयात तुम्ही संपर्क साधा, योग्य प्रकल्प निवडून त्या संबंधित तपशील व खर्चाचे अंदाजपत्र त्या ठिकाणी तयार करा। सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करून अर्ज सादर करा। प्राथमिक छाननीनंतर प्रकल्पाची मान्यता त्या ठिकाणी दिली जाते। अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केली जाते। आता जाणून घेऊया ग्रामीण समाजासाठी योजनेचे फायदे। ग्रामीण भागातील बेरोजगारी या ठिकाणी कमी होईल, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळेल, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, स्वयंपूर्ण गाव आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, ग्रामीण भागात उद्योगधंद्यांची वाढ आणि स्थलांतरावर नियंत्रण या ठिकाणी होईल। आता जाणून घ्या यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत। या योजनेत प्राधान्य गरीब कुटुंबांनाच या ठिकाणी दिले जाणार आहे। कोणतेही दलाली अथवा अवैध शुल्क घेणे शासनाने बंदी घातलेली आहे। सर्व लाभार्थ्यांची यादी व प्रगती स्थानिक कार्यालयात पाहता येऊ शकते। प्रशिक्षणाची सुविधा देखील काही प्रकल्पांसाठी या ठिकाणी दिली जाते। आता यातीलच एक खास उदाहरण पाहून घ्या। सोलापूर जिल्ह्यातील उजनी गावातील महिला बचत गटाने पंचायत समिती योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया युनिट या ठिकाणी सुरू केले। 90% अनुदानावर त्यांनी 5 लाखांचा प्रकल्प राबवला आणि 10 महिलांना रोजगार मिळाला। गावातल्या महिलांनी आता विविध प्रकारचे लोणचं, पापड आणि चकल्या तयार करून विक्री सुरू या ठिकाणी केलेली आहे। आता पाहून घ्या योजनेच्या अंमलबजावणीची वेळ आणि मुदत। योजना 2025 च्या आरंभीच लागू करण्यात आली आहे। अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया या ठिकाणी वर्षभर सुरू राहत आहे। काही प्रकल्पांसाठी ठराविक कालावधीस अर्ज खुला असतो। आता पाहून घ्या तुमच्यासाठी विशेष सूचना। आपल्या गावातील पंचायत समितीचे कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याशी तुम्ही संपर्क साधा। प्रकल्प निवडताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा, म्हणजेच असा प्रकल्प निवडा जो तुम्ही स्वतः चालवू शकता। अनुदानाचा सदुपयोग करा आणि प्रकल्प या ठिकाणी यशस्वी करा।
आता या योजनेचा आपण निष्कर्ष पाहूया. आता पाहूया या योजनेचा निष्कर्ष काय सांगतो. पंचायत समिती योजना 2025 ही एक केवळ योजना नाही, तर ही ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा आधार आहे. 75% ते 90% पर्यंतचे अनुदान ही एक मोठी संधी असून प्रत्येक शेतकरी, महिला, तरुण आणि ग्रामीण उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. जर तुम्हीही स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आपल्या गावाच्या विकासात पुढाकार घ्या. आजच पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज करा आणि आपले स्वप्न या ठिकाणी साकार करा. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.